सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीला जोर चढला असून नेते मंडळी आश्वासने देण्यात मग्न आहे. अशाच प्रकारे वर्ध्याचे आमदार यांनी 2014च्या निवडणुकीत एक पूल दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कालांतराने ते हे आश्वासन विसरून गेले आणि आता जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी शेजारच्या परिसरात येऊन सुद्धा संबंधित ग्रामस्थांकडे ते फिरकले देखील नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वर्ध्याच्या आमदारांचा प्रतिकात्मक पुतळा भगदाड पडलेल्या खड्ड्यात टाकण्याचा इशारा दिला होता. युवा परिवर्तन सामाजिक संघटनेकडून दिलेल्या इशाऱ्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याचे पाहून अनेक राजकीय पक्षांचे पुढारी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सरसावले होते. मात्र ग्रामस्थांनी त्यांना बाजूला सारले. शेवटी आमदारांनी पोलीस प्रशासनासोबत नागरिकांना आचारसंहिता संपताच पूल बांधून देतो असे सांगितले आणि आंदोलन शांत केले. आज वर्धा विधानसभा क्षेत्राचे खोटे आश्वासन देनेवाले आमदार माननीय पंकजभाऊ भुयार यांचा पुतळा खड्ड्यात प्रतिकात्मक पुतळा खड्ड्यात दहन करण्याचा आंदोलन आम्ही सगळी युवकांनी मिळून व तिथल्या नागरिकांना मिळून डिसाईड केलं होतं. पण पंकजभाऊंनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अजून पूर्ण ताकद लावून शक्ती प्रदर्शन आपला दाखवून पोलीस बंदोबस्त लावून आम्हाला आंदोलन करू दिलं नाही. आमचा लोकशाहीचा अधिकार हिसकलेला आहे. तरी त्यांच्याकडून आश्वासन आलं आहे की 26 तारखेपर्यंत म्हणजे आचारसंहिता खतम होण्यापर्यंत हे तुम्ही आंदोलन टाळून द्या. जसंच आचारसंहिता संपते त्यानंतर आम्ही ते पुलाचा भूमिपूजन व बांधकाम सुरू करू. जर असं झालं नाही 25 तारखेपर्यंत तर 26 तारखेला आम्ही पुन्हा प्रतिकात्मक पुतळा खोट्या आश्वासन देनेवाला आमदाराचा खड्ड्यात टाकून निषेध करू. युवा परिवर्तन की आवाज यांच्या मार्फतीनं भैमारे लेआउट या ठिकाणी जो पूल तुटलेला आहे त्या तुटलेल्या पुलातून काही लोकांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे त्या पुलाचं बांधकाम करून त्यांना मिळावं अशी त्यांची मागणी होती. बरेच दिवसाची मागणी प्रलंबित होती. ती मागणी रेटून धरण्यासाठी त्यांनी आज त्या ठिकाणी जमले. आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांना समजावून सांगितलं आचारसंहिता चालू आहे आणि त्यांना माननीय महोदयाकडून काही त्यांचे शिष्टमंडळातले लोकसुद्धा आले होते. त्यांनीसुद्धा सांगितलं 26-27 तारखेला ते लोक त्याबाबत पावलं उचलतील असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व आंदोलकांना त्याबाबत माहिती दिली आणि त्यांचं नेमकं जे म्हणणं होतं की तो जो पूल आहे तो पूल त्यावेळेस जे कोणी लेआउट टाकलं असेल त्या लेआउटवाल्यानं तो पूल बांधलेला होता. पुलाचं बांधकाम एवढं स्ट्रॉंग नव्हतं. नुसतं मोटरसायकल जाईल एवढंच त्याचं कॅपॅसिटी होती. पण त्यावरून काही हेवी वाहनं किंवा जीप गाड्या असे वाहनं गेले त्यामुळे तो पूल तुटला. तर त्या पुलाचं बांधकाम 26 किंवा 27 तारखेच्या नंतर प्रोसिडिंग करून नेमका तो पूल ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये सुद्धा आलेला नाही अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. आता ते ग्रामपंचायतच्या स्तरावर तसेच साहेबांच्या स्तरावर ते प्रयत्न करून त्या पुलाचं बांधकाम करून देतो म्हणाले असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि त्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं आहे. आम्ही नेहमीप्रमाणे कलम 68 BP ॲक्टप्रमाणे त्यांना ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि थोड्या वेळात त्यांना रिलीज करू. प्रतिनिधी सुरेंद्र रामटेके, नवमहाराष्ट्र न्यूज, वर्धा.